काय करतो मग? शेंगा काल बसले चुलीवर उकडायला लागले. हा भाजते. काल उकडत ठेवल्या अर्धा तास असं तर बाहेर यायला लागले. मला वाटलं उकडल्यावर बंद केला. चूल भिजल्यावर बघितलं तर अर्धा त्याच्यात उकडलेला. कालपासून म्हटलं आज सकाळपासून परत चूल पेटवायची. तर सकाळपासून त्यांनी घरातलं काम आवडतं पण आता उन्हाचं पेटवायला आता उकडल्या खरं. आज शेंगा खायला मिळणार. चला पटापटा मसाले ताक बनवूया. साधा ताक नाही माझ्या पोरांना आवडत नाही. असं मसाला घालून केलेलं ताक जे विकत असतं ना तसं आवडतं. त्यामुळे म्हटलं की आज ते करायचं. धण्याची जिऱ्याची पावडर, जिरा टाकला. त्यानंतर थोडी साखर, मीठ टाकले. आणि इथे ना मी मिरची पुदिना मिरची थोडीशी भाजून घेतली हा खमंगपणा यायसाठी. त्यानंतर पुदिना कोथिंबीर आलं लसूण याचं वाटण ते थोडंसं टाकलं. मागच्या वेळी कच्ची मिरची टाकली आणि एवढा तिखट लागलं ना ताक. आणि पुदिना पण मी काय करायची पुदिना कोथिंबीर अशी चिरून टाकायची ना पोरं अजिबात खायची नाही. त्यामुळे आज पुदिना पण मिक्सरमध्ये वाटलं. पोरांना सांगून पटत नाही की उष्णतेचं खावं चांगलं आहे अशा गोष्टी सांगून पटत नाही. थोडंसं पिळलं. अजून थोडंसं वाटण टाकते. त्याच्यात ठेवूया हळद आणि अजून थोडीशी साखर पण टाकायला लागेल कारण ताक थोडंसं कमी आंबट आहे. म्हणजे कालचं माझं जे ताक होतं की नाही शिल्लक त्याचं मी दही लावलेलं ना त्यामुळे ते आंबट दही झालेलं. चला आता हे फ्रीजमध्ये ठेवू. विरजणात ताक घातल्यामुळे हे बघा दह्याच्या खाली कधी बापरे इतकं पाणी कधी तयार झालेलं. वरचं गट्ट गट्ट दही फक्त ताकाला वापरलेलं आहे. असं हे की लिंबूच्या झाडाला घाललं. म्हणजे तुमच्याकडे लिंबूचं किंवा कढीपत्त्याचं झाड असेल ना तर ते हे झाडांना घालायचं. झालं उकडून? मस्त असं उकडलेलं. आता त्या थोड्याशा कधी अशा वाळवायच्या. बाबांना असं आवडतात तर अशा वाळवून थोडे तशाच ओल्या खायला वाळलेल्या खायला. हा गरम आहे. ते उकडीचे चाळणच कुठं गावाय नाही ठेवले आता. हे बघा 5 वाजलेले आहेत. गरमीमुळे कधी उठू वाटणं झालं. अंग असं पिळून पिळून टाकल्यासारखं वाटायला लागलं. चला आता अजून कामं आवरायची बाकी आहेत. चला आवरा. सकाळची सगळी पटापटा कामं आवरली. जेवण केलं आणि मस्तपैकी की फरशीवरच फॅन लावून लोळत पडले होते. त्यानंतर आता 5ला उठले. आता थोडंसं म्हटलं की गिरण वगैरे लावायची आणि संध्याकाळची कामं पण आवरायला सुरुवात करायची. कारण कधी असं आडवं पडलं की उठू वाटत नाही. बरोबर आहे. पण नंतर कधी कामं पण आवरत नाही आणि गडबड होते आणि परत संध्याकाळचं कधी इतकं किचनमध्ये गरमी वाटते ना. मस्तपैकी म्हटलं की आता केसांचा आंबाडा बांधायचा कारण गरम जास्त होत होतं. चला ब्रश करून वगैरे आवरून घेते आणि मग भेटू. उठल्यावर पहिल्यांदा गिरण लावून घेतली. त्यानंतर माझं आवरलं आणि आता नीलला माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. जेवण केलेले भांडी अजून बेसिनमध्ये पडलेले आहेत. माठातलं पाणी तर कधी दिवसाला 2 माठ लागतात. इतकं संपतं कारण कधी गरम होतं त्यामुळे सारखं ते माठातलं पाणी प्यायला होते आणि तहान पण भागत नाही. किती पण पाणी प्या. जाळीत थोडीशी भांडी होती ती पहिल्यांदा लावून घेतली. त्यानंतर सगळी भांडी आवरून घेतली. चहा होई तोपर्यंत इकडे असं दुसरी कामं केली की पटापटा दोन्ही कामं एकत्रच होऊन जातात. भांडी झाली
झाल्यानंतर चहा घेतला. चहाचे कप वगैरे अजून घासायचे आहेत. म्हटलं पहिल्यांदा की शेंगा वाळत घातलेल्या तिथं सावली आली होती ती काढून घेतला, कारण मग सावली आली की नाही मुंग्या पण यायला चालू होतात म्हणून ते ठेवलं. तोपर्यंत इकडे गिरण पण झाली. गिरणीतलं पीठ कणी डब्यामध्ये काढलं आणि दुसऱ्या वेळेस अनेकदा अजून लावलेलं आणि उरलेली ज्वारी प्लास्टिकच्या पोत्यामध्ये कणी बांधून ठेवली. तांदूळ ज्वारी निवडून ठेवली होती. आता दुसरी गिरण होईपर्यंत म्हटलं इथं आणि मला पपईची रोपं अजून दिसली. ती अजून मोठी होण्यापेक्षा काय म्हटलं थोडीशी ती काढून टाकायची, कारण जास्त आसकट पण होतं. इथं तो गवती चहा पण किती छान आलेला आहे बघा. तांदळीची भाजी पण कधी उगवली होती, पण थोडीशीच होती, त्यामुळे ती पण मी कधी आसकट नको म्हणून काढून टाकली इथं बसून. इथं शेडातली वाळलेले कपडे काढायची होती, ती काढून नेली. अजून मग सकाळची मशीनमधली कपडे उन्हात घालायची होती. दुपारी मशीन झालं पण उठलेच नव्हते, ती का घालून घेतली उन्हात. त्यानंतर घरात आले. डब्यातलं तांदूळ संपलं होतं. गावाकडनं आणलं की नाही तांदूळ मी असं प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये ठेवते आणि जसं लागेल की नाही तसं असं डबा भरून हे किचनमध्ये ठेवायचं. आता हे डब्यातलं तांदूळ पण निवडून ठेवायचं आहे, पण आता नाही निवडणार, कारण आता वेळ झाल्याने संध्याकाळची जेवणाची पण अजून तयारी करून ठेवायची. त्यामुळे फक्त की नाही भरून असं बांधून ठेवायची सगळी साखर पोतं, त्यामुळे खराब होत नाही, आळ्या वगैरे असं काही लागत नाही. जितकं लागते तितकंच तांदूळ घेतलं सुपामध्ये. ते थोडंसं खडे वगैरे काय नसतात, पण एकदा हात फिरवला की बरा पडतं. पाकडून घेतला आणि कुकरला लावून घेतलं. आज फक्त डाळ कांदा एकच सरसरीत करणार आहे. भाजी आमटी असं काय वेगळं करत बसणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा ते कुकर लावून घेतल्यानंतर म्हटलं थोड्या वेळानं डाळ टाकायची फोडणीला. तर इथं पपई गावाकडनं आणलेलं ते पण पिकलेलं आणि जास्त दिवस ठेवलं की नाही असं उष्णतेचं मऊ पण पडते आणि नंतर असं इदळल्यासारखं होतं, खायला होत नाही. त्यामुळे आता बरोबर कापायला आलेलं आहे. तर अर्ध कापलं, अर्ध कणी इथं मी आता वर्षामधल्या मुलांना घरात वगैरे आम्ही खाल्लं आणि अर्ध शेजाऱ्यांना दिलं, कारण ते ठेवून पण खराब होणार आणि बिना केमिकलचं झाडं तर तसं मिळत नाही. त्यामुळे आता आपल्या झाडाचं आहे तर थोडंसं इतरांना देऊन टाकते. हे बाहेर जरा पपई दे खायला, बाहेर बाबाच नाही दादाला पपई देऊन. असं देऊ सुकी प्लेट घेऊन. चला तर मंडळी या पपई खायला. ह्यासोबतच त्याचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.